सो गाईज, आपण आलेलो आहोत बाराखांबी महादेव देवळाशी. इकडच्या गावकऱ्यांकडून मला कळलं की हे देऊळ 7व्या शतकातलं आहे, म्हणजे चाणक्य काळामधलं. आधी मी तुम्हाला हे देऊळ दाखवतो आणि मग इकडची अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. अर्थात याला बाराखांबी म्हणतात कारण हे 12 खांबांवर उभं राहिलेलं आहे. आणि आता ती इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, जी इकडचं एक अट्रॅक्शन आहे. 2017च्या सुरुवातीला भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ह्या देवळाच्या आजूबाजूला साईट क्लीनअप चालू होतं. आणि ते साईट क्लीनअप चालू असताना इकडेच एक सीताफळाचं झाड होतं. ते सीताफळाचं झाड उपटताना त्याची मुळं खूप खोलवर गेलेली. तर जसं लोक खणत गेले तसं त्यांना एक एक शिल्प, एक एक शिळा, एक एक स्कल्पचर मिळायला लागलं. आणि मग कळलं की ही तर एक आर्किओलॉजिकल एक्स्कवेशन साईट होऊ शकते. आणि मग त्या साईट क्लीनअपचं एक आर्किओलॉजिकल एक्स्कवेशनमध्ये कन्व्हर्जन झालं. आणि मग मिळाला खजिना. जवळजवळ 150 मूर्त्या, ज्या इतिहासकार सांगतात राष्ट्रकूट वंशाच्या राजाच्या काळातले आहेत. म्हणजे जेव्हा राष्ट्रकूट वंश दक्षिण भारतावरती राज्य करत होता त्या काळाचे. म्हणजे पकडून चला आजपासून जवळजवळ 1250 वर्ष आधी. आता मला असं कळलं आहे की या 150 शिल्पांपैकी जवळजवळ सगळीच शिल्प आता उस्मानाबादच्या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली आहेत, म्युझियममध्ये. बट काही शिल्प अजूनही इकडे राहिलेली आहेत, जी अगदी बघण्यासारखी आहेत. हॅव अ लुक ऑफ दिस एन्शियंट भारतीय आर्ट. साडे 12 वर्ष आधी मिळालेली शंकराची पिंडी. अर्थात आता पिंडी नाही आहे, पण उर्वरित भाग तरी आहे. एक्स्कवेशनमध्ये सापडलेली काळभैरवाची मूर्ती.